नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी त्या नर्ससोबत तिचा जो टेबल आहे आणि विशालने जे शूज दिलेत ते बघायला येते. ती नर्स शूज दाखवते. जानकी शूज चेक करते आणि त्याच्यामध्ये नानांचा फोन सापडतो. मोठा पुरावा मिळाला म्हणून जानकी खुश होऊन जाते. तर इथे सुमित्रा देवघरात पूजा करायला येते आणि तिला एक चिठ्ठी सापडते. त्यावर लिहिलेलं असतं की आई, मला तुम्हाला भेटायचे. बाहेर पलीकडच्या बाजूला एका चौकामध्ये गोडाऊन आहे, तिथे या. आज रात्री 8 वाजता मला तुम्हाला भेटायचे. तुमची जानकी. सुमित्रा 8 वाजता जानकीला भेटायला तिथून निघते. शर्वरी तिचा पाठलाग करते. खरं तर शर्वरीने ते सगळं केलेलं असतं. शर्वरी सुमित्राला बेशुद्ध करून तिला बांधून ठेवते आणि तिथे राहुल येतो. राहुल विचारतो, शर्वरी, तुला पूर्ण खात्री आहे का? तुला पाहिजे ते होईल आणि ती जानकी आपल्या प्लॅनमध्ये फसेल? शर्वरी म्हणते, पूर्ण खात्री आहे. आपल्याला हवं आहे ना ते सगळं होईल. ती जानकी प्रत्येक पुरावा इथे आणून देईल. आता फक्त वाट बघ. शर्वरी, राहुल जानकीची वाट बघतात. तर थोड्या वेळाने शर्वरी एक व्हिडिओ काढते आणि जानकीला पाठवते. सुमित्राला किडनॅप केलंय हे जानकीला कळतं. जानकी हादरते. आता जानकी सुमित्राला सोडवून नानांच्या मोबाईलमधले पुरावे सगळ्यांना कसे दाखवते ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की जानकी ऋषिकेश घरी येतात. शर्वरी पुन्हा वाटे हिस्से मागत असते आणि जानकी ते द्यायला नकार देते. सुमित्रा म्हणते, जानकी बास आता, हे सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांना त्यांची प्रॉपर्टी मिळायलाच हवी. तू सगळ्यांचे वाटे हिस्से करते की नाही ते सांग. जानकी म्हणते, नाही, मी करणार नाही. काय ना, मला नाण्यांनी जबाबदारी दिली आहे ती मी पूर्ण करणार. वाटे हिस्से या घराचे होणार नाही. सुमित्रा म्हणते, ठीक आहे, तुझा आडमुठेपणा आता तुला अडणार आहे. जानकी, आता तू कोर्टातच भेट आम्हाला. मी आता सौमित्राला सांगते आणि मग तुला काय करायचं ते कर. जानकी म्हणते, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. जानकी वर निघून जाते. इथे शर्वरी मनात म्हणते, जानकी, आता बघ मी काय करते. आता मी हार मानणार नाही आणि तुला जिंकू देणार नाही. सुमित्रा शर्वरीला म्हणते, शर्वरी, आधी सौमित्राला फोन लाव आणि सौमित्राला बोलवून घे. आता काय ते पेपर्स बनवायचेच. तेवढ्यात तिथे सौमित्र येतो. सौमित्र विचारतो, आई, माझं नाव घेतलंस तू? कसले पेपर्स बनवायचे? सुमित्रा म्हणते, जानकीवर केस करायची. ती आपले वाटे हिस्से देत नाही आहे ना, म्हणून आजच्या आज कागदपत्र तयार कर आणि केस टाकायची तिच्यावर. मी निर्णय घेतला आहे. सौमित्र म्हणतो, आई, जानकी वहिनीवर केस करून काहीही होणार नाही. अगं वर्षानुवर्ष हेच चालत राहील आणि तोपर्यंत वेळसुद्धा वाया जाईल. आपण एक काम करू ना, जानकी वहिनीशी बोलून घेऊ. सुमित्रा म्हणते, तिच्याशी बोलून काही होणार नाही आहे. ती ऐकतच नाही कोणाचं. मी सांगते ना तेवढं कर. कागदपत्र बनवायला घे. आता माझा संयम तुटतोय. सौमित्र ठीक आहे म्हणतो आणि पेपर्स बनवायची तयारी करतो. तर इथे राहुल आपल्या रूममध्ये विचार करत असतो. विशाल मेलाय, पण आता जानकीला कोण फोन देणार असेल याचा विचार करतो. तेवढ्यात तिथे शर्वरी येते. राहुल पटकन दरवाजा लावून घेतो आणि शर्वरीला म्हणतो, शर्वरी, जानकी काय बोलत होती बाहेर? अगं तिला फोन देणार आहे. कोण फोन देणार असेल? म्हणजे तू ज्या माणसाला मारलं तो चुकीचा माणूस तर नव्हता ना? शर्वरी म्हणते, नाही, तो विशाल होता आणि त्याच्याकडे नानांचा फोन होता. मी काही चुकीच्या माणसाला मारलं नाही. राहुल म्हणतो, मग आता आपल्याला कळणार कसं? खरं काय खोटं काय? जानकी खरं बोलते का खोटं काय कळणार आपल्याला? शर्वरी म्हणते, ती जानकी खोटं बोलते. तिला कोणीही फोन वगैरे देणार नाही. पण आता फोन कुठे ना ते शोधून काढलंच पाहिजे. शर्वरी जास्त विचार करते आणि जानकीला फोन कोण देणार असेल याचा विचार करत असते. तर इथे जानकी ऋषिकेश रूममध्ये असतात. ते दोघं याचाच विचार करतात की शर्वरी किती पुढचा विचार करते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं मगाशी तू फोनचा विषय काढला त्यावेळेस शर्वरीला शॉक बसला नाही? जानकी म्हणते, बसला, पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही. ऋषिकेशला शर्वरीच्या खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा त्रास होत असतो. आणि तेवढ्या तिथे अवंतिका येते. अवंतिका म्हणते, जानकी बहिणी, आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. ठोस पावलं उचलायला हवी.
फोन कुठे आहे ना ते शोधून काढायलाच हवं. तेवढ्यात जानकीचा फोन वाजतो आणि तिला मेसेज येतो. जानकी तो मेसेज वाचते. मला तुला भेटायचे आणि सगळे हिशोब चुकते करायचे. जानकी त्या नंबरला फोन लावते पण फोन लागत नाही. जानकी ठरवते की ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला आहे तिला भेटायला जायचंच. ऋषिकेश, अवंतिका तिच्यासोबत यायचं म्हणतात. पण जानकीला कोणाचाही जीव धोक्यात टाकायचा नसतो. जानकी तिथून एकटीच निघते. तर इथे ऐश्वर्या, शर्वरी, राहुल शर्वरीच्या रूममध्ये बोलत असतात. ऐश्वर्या म्हणते, ही जानकी किती चिवट आहे, अजिबात हलत नाही. पण शर्वरी, हे फोनचं प्रकरण नेमकं काय आहे? शर्वरी म्हणते, त्या दोघी अवंतिका, जानकी नानांचा फोन शोधतायत. पण मी जानकीच्या हाताला तो फोन लागू देणार नाही. त्याच्या आतच मी काहीतरी करेन. ऐश्वर्याला शर्वरीकडून सगळं काढून घ्यायचं असतं. ऐश्वर्या म्हणते, शर्वरी, पण जानकीला फोन सापडला तर? आणि जानकीला फोन सापडू नये म्हणून तू काहीतरी केलं असेल ना? राहुल म्हणतो, तू नको यात पडू. आमचं आम्ही बघून घेऊ. जा, तू आराम कर. ऐश्वर्या म्हणते, राहुल, माझ्याशी नीट बोल. राहुल, ऐश्वर्या यांच्यामध्ये वाद होत असतात. शर्वरी मोठ्याने ओरडते आणि त्यांना गप्प करते. आणि ती ऐश्वर्याला म्हणते, जानकी खोटं बोलते. जो माणूस तिला फोन देणार होता ना त्याचा खून झालाय. आणि जानकीकडे आता तो मोबाईल नाहीच आहे. तिला कोणी फोन देणारच नाही. जानकी खोटं बोलते, दिशाभूल करते. ऐश्वर्या विचारते, हे सगळं तुला कसं माहिती? राहुलला ऐश्वर्यावरती डाऊट आलेला असतो. तर इथे जानकी त्या व्यक्तीला भेटायला पोहोचते. जानकी आतमध्ये येते आणि तेवढ्यात तिथे नर्स येते. नर्स दरवाजा लावून घेते आणि जानकीला म्हणते, तू माझ्या विशालला मारलं ना, आता मी तुला व कसं मारते. ती नर्स जानकीवर हल्ला करते. जानकी तो हल्ला कसाबसा चुकवते, तिच्या हातातून चाकू खाली फेकून देते आणि त्या नर्सच्या जोरात कानाखाली मारते. ती नर्स भानावर येते आणि रडायला लागते. ती म्हणते की आमचं स्वप्न मोडलं. आम्ही दोघं लग्न करणार होतो. सुखी संसाराचं स्वप्न बघितलं होतं. जानकीला नर्सकडे बघून वाईट वाटतं. तर इथे राहुल, शर्वरी, ऐश्वर्या बोलत असतात. शर्वरी म्हणते, त्या माणसाचा खून झालाय. जानकीकडे फोन नाहीच आहे. ऐश्वर्या विचारते, तुला कसं काय माहिती हे सगळं? शर्वरी म्हणते, कारण त्या माणसाला मी मारले. जो कोणी माझ्या मार्गामध्ये आडवा येईल त्याला मी असंच संपवून टाकणार. ऐश्वर्या विचारते, पण जानकीला फोन मिळाला तर? शर्वरी म्हणते, जानकीला फोन मिळाला तर तिला पण संपवून टाकीन. ऐश्वर्याला वाटतं की आत्ताच जानकीला अलर्ट केलं पाहिजे. ऐश्वर्या तिथे गप्पा मारता मारता जानकीला मेसेज करते. तर इथे जानकी त्या नर्सला समजावते, मला एकदा का फोन सापडला, पुरावे सापडले की मला कळेल नानांना कोणी मारलंय आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा. जानकी त्या नर्सला समजावते आणि तिला विश्वासात घेते. तेवढ्यात जानकीला ऐश्वर्याचा मेसेज येतो. जानकी म्हणते, तुम्हाला काही अंदाज आहे का की फोन कुठे ठेवला असेल? नर्स म्हणते, नाही, त्याचा खून होण्याआधी त्याने मला फोन केला होता आणि मला सांगितलं होतं की टेबलखाली शूज आहेत ते जपून ठेव. जानकी विचार करते की असं का बोलला असेल तो. जानकी म्हणते, मला शूज दाखवता का? नर्स जानकीला शूज दाखवायला घेऊन जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.